लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केविलवाणा, न्याय न मिळाल्यास प्रतिउपोषणाचा इशारा। मुरगुड परिसरातील चिमगाव हद्दीत गट क्रमांक 330, 329 व 341 येथील रस्त्याच्या प्रश्नावरून स्थानिक शेतकऱ्यांच्या मध्ये तणाव निर्माण झाला असून संबंधितांनी प्रशासनाकडे न्याय मागितला आहे। सदर शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2020 मध्ये माननीय तहसीलदार कार्यालयाकडून आदेश देण्यात येऊन संबंधित गटामधील रस्ता मोकळा करून तो डांबरी स्वरूपात सुरळीत करून देण्यात आला आहे। सध्या त्या रस्त्यावर कोणताही अडथळा नसल्याचा दावा त्यांनी केलाय। तसेच या आदेशानंतर ग्रामपंचायत चिमगाव येथे सर्व संबंधित शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात विनंती करून पाठीमागील रस्ता बंद ठेवून पुढील रस्ता सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली होती। या संदर्भातील नोटरीकृत पत्र देखील ग्रामपंचायतीकडे सादर करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले। शेतकऱ्यांच्या मते रस्त्यासाठी यापूर्वीच त्यांनी सुमारे 10 गुंठे जमीन विना मोबदला दिली आहे। मात्र काही व्यक्ती वैयक्तिक सोयीसाठी नवीन रस्त्याची मागणी करत असून त्यामुळे आणखी 4 गुंठे जमीन बाधित होणार आहे। विशेष म्हणजे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्याकडे सुमारे 5 एकर जमीन असून त्यांची जमीन आधीपासूनच डांबरी रस्त्यालगत असल्याचा आरोप करण्यात आलाय। याशिवाय लहान मुलांना चिखलातून शाळेत जावे लागते असा दावा करून दिशाभूल केली जात असल्याचंही संबंधित शेतकऱ्यांनी म्हटलं आहे। प्रत्यक्षात मुलांना कोणतीही अडचण नसून ते बसने शाळेत जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मागील रस्ता बंद असल्याचे खोटे चित्र निर्माण करून शासनाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत संबंधितांनी प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। दरम्यान या प्रकरणात तात्काळ तोडगा न निघाल्यास व जर संबंधितांनी सोमवारी उपोषण केले तर आम्ही देखील प्रतिउपोषणाला बसणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। हा रस्त्याचा प्रस्ताव गेल्यानंतर 2021 साली हा निकाल आलेला आहे। 2021 मध्ये तहसीलदार यांनी 339, 330 आणि गट नंबर 341 मधून रस्ता खुला ठेवायचा, प्रतिवादी यांनी अडथळा करायचा नाही असं सांगितल्यानंतर आम्ही तो रस्ता खुला केलेला आहे। त्या रस्त्यामध्ये आजपर्यंत आम्ही अडथळा केलेला नाही। दुसरी गोष्ट म्हणजे काल त्यांनी जे सांगितलं आहे की 341 मधून रस्ता बंद केलेला आहे, दगड टाकलेला आहे, ही बातमी चुकीची आहे। कारण त्याने 342 मध्ये तुम्हाला उभा केलंय। 342 गट नंबर मध्ये दगड टाकलेले आहेत आणि 342 मध्ये कुठल्याही पद्धतीची मागणी नाही, तहसीलदारांनी कुठल्याही पद्धतीचा त्याचा निकाल दिलेला नाही। 342च्या आधीच त्यांची जमीन लागते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या जमिनीत जाऊन त्यांचा रस्ता तिथून खुलाच आहे, तिकडे काही अडवणूक नाही। दुसरी गोष्ट म्हणजे मी 341 मध्ये रस्ता जो बंद केला तो त्यांनी मला नोटरी करून दिली की मला इकडचा आम्हाला रस्ता नको आणि पुढचा रस्ता डांबरीकरण झाला तर त्याला फंड्स आले तर ते बरं होईल। ग्रामपंचायतीकडे आम्हाला नोटरी करून दिली आणि ही नोटरी आहे, ह्या नोटरीत ह्या सगळ्या शेतकऱ्यांचे त्यांनी सगळं लिहून दिलेलं आहे। त्यांनी जसे लिहून दिले त्या पद्धतीने 2022लाच मी 341 मध्ये माननीय तहसीलदारांनी दिलेल्या रस्ता सोडून पुढचा भाग मी बंद केलेला आहे। म्हणजे त्यांची कुठेही अडवणूक केलेली नाही आणि चुकीच्या पद्धतीनं त्यांनी बातमी करून, चुकीच्या पद्धतीने वेटीस धरून ही बातमी हे करून म्हणजे दिशाभूल करायचा प्रयत्न केलेला आहे। प्रतिउपोषण म्हणून तहसीलदार यांच्या समोर बसणार आहे। जर आमचे परत 10 गुंठे जमीन आमची गेलेली आहे, बिना मोबदला आम्ही जमीन दिलेली आहे आणि जर परत 4 गुंठे जात असेल तर आम्ही तहसीलदारांच्या समोर उपोषणाला बसणार आणि ती 4 गुंठे वाचवायसाठी आम्ही अमरण उपोषण तहसीलदारांच्या समोर सोमवारपासून करणार आहे। काल काही लोकांनी आमच्यावर आरोप केलेला आहे की आम्ही रस्ता बंद केलेला आहे म्हणून, पण तो आरोप चुकीचा आहे हे आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे, म्हणून आज आम्ही तुम्हाला बोलवलेला आहे। हा रस्ता खुला आहे, वसाहतीपर्यंत खुला आहे। आमची 10 गुंठे जमीन ह्या रस्त्यासाठी गेलेली आहे सर, आणि आता पुन्हा 4 गुंठे ते पाठीमागच्या रस्त्यासाठी मागत आहे। यामध्ये आमचं नुकसान होतं, दुसऱ्या रस्त्यासाठी ते 4 गुंठे क्षेत्र जात आहे, त्यामुळे आमचं नुकसान होतंय सर। आणि शाळेला वगैरे मुलं ह्या रस्त्याने जातात, कुठल्याही प्रकारची त्यांची गैरसोय झालेली नाही। शासनाच्या आदेशाप्रमाणे आम्ही हा रस्ता खुला करून दिलेला आहे त्यांना, आणि ते लोक आमच्यावर चुकीचा आरोप करत आहेत। तर शासनाकडून आम्हाला योग्य तो न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे। सोमवारी आम्ही अमरण उपोषणाला तहसीलदार ऑफिस मध्ये प्रतिउपोषणाला बसणार आहे आणि विद्यार्थ्यांची वगैरे काही गैरसोय झालेली नाही आहे। विद्यार्थ्यांना जाण्यासाठी अतिशय चांगली जागा इथून आहे, डांबरी रोड आहे चांगला इथून, आणि त्यांनी सगळी चुकीची बातमी दिलेली आहे। त्यामुळे या वादाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं असल्याचं बोललं जाते। केके न्यूज साठी प्रतिनिधी ओंकार पाटील। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही।
मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.